वाटे चालवण्याकरता अध्यक्ष महोदयाची गरज असते। आणि आजचे संचालक पद श्रीमान आमचे मोठे भाऊ रुपचंदभाऊ कोचे मुक्काम कामठी शाखा यांनी थोडक्यात मार्गदर्शन करायला मला सांगितलं आहे। मी यांच्या फार आभारी आहे। वेळेच्या अभावी कारण बोलणार पुष्कळ आहे। तर पहा घर मालकापासून आतापर्यंत चांगले चांगले मार्गदर्शन अनुभव झालेले आहेत। आपण काय घ्यासाठी आलो इथं आणि काय न्यायला पाहिजे, आपण काय घ्यासाठी आलो आणि काय न्यायला पाहिजे तो मार्गात आलो। आपण सर्व दुःखी आलो, सुखी झालो, परंतु हा मार्गात येण्याच्या पहिलेचा दिवस हा दिवसाची सेवकाने ओळख ठेवायला पाहिजे की आजचा दुसरा दिवस कसा आहे। 2 दिवसाची ओळख म्हणजे सेवक किती वर्षाचा असो त्याला महत्व नाही, 60 वर्षाचा असो, 50 असो, 70 असो, त्याचे विचार, त्याचे कार्य, त्याचे कर्म, विचारापासून त्याचे कार्य आणि कर्म त्याच्यासाठी आपल्याला शिकण्याची गरज आहे। आपण खूप जातो, 3 तास बैठक करतो आणि जर आपल्याला विचारलं आज शनिवार आहे, हर गावोगावी शाखेमध्ये चर्चा बैठक आहे, तर बाबांनी सांगितलं प्रचार आणि प्रसार। आपल्या कुटुंबात तो सेवका चौथा नियम, पहिले आपले कुटुंब, पहिले आपले कुटुंब नंतर सेवक। तर आपण आपलं मार्गदर्शन, आपला अनुभव, आज 10 अनुभव इथे झालेले असेल। आता ज्याच्या पहिले विखेभाऊ सांगितलेलं आहे कामठी शाखा डिप्राजी विखेभाऊ 85 मध्ये आलो म्हणते, आज 25 चालू आहे, 40 वर्ष भाऊला होऊन गेले। आम्ही कुठचे कुठं, आम्ही कुठचे कुठं, तरी पण आम्ही गोंदिया, छिंदवाडा, भंडारा, चंद्रपूर, गडचिरोली आमचे मार्गदर्शक श्रावणजी मोतुरे काकाजी होते आणि तेव्हा सांगत होते ते मी आहो तोपर्यंत ऐकून घ्या। मी गेल्यानंतर तुम्हाला कोणी सांगणार नाही ना, थेट बाब कामठी शाखेमध्ये आलेली आहे, सत्य गोष्ट घडलेली आहे। बाबांनी काय म्हणलं होतं, बाबांनी काय शिकवलं बाबांनी शिकू शकलो नाही आपण, 40 वर्ष शिकवलं बाबांनी आणि अखेरीला अंतिम बोलून गेले की मी सांगितल्यावर मी सेवक शिकू शकला नाही, सामोरची धुरा सांभाळजा। म्हणून बाबा जे आपण दिलं नाही म्हणून ते बाबा रडले, आपण देऊ शकलो नाही। त्या मानव धर्माच्या मार्गात आल्यावर सुद्धा आपण देऊ शकलो नाही बाबा जुंगडूजीला, आणि आपण द्यायला पाहिजे होतं। आपल्याकडे काही नाही, पैसा नाही, धन दौलत नाही, सोना चांदी नाही, काही नाही, तरी पण आपण वचनबद्ध झाल्यावर या मार्गामध्ये बाबाला द्यायला पाहिजे होतं आपण। कारण की जेव्हा आपण दिलं नाही म्हणून बाबा जुंगडूजी रडले। कोण्या गावात रडले, धोप्या गावात रडले। का नाही दिलं, सत्य मर्यादा प्रेमाचे आचरण नाही दिलं आपण गावाला। दिलं का, सत्य मर्यादा प्रेमाचे आचरण नाही दिलं म्हणून बाबा जुंगडूजी धोप्या गावाला रडले आणि म्हटलं की अरे अरे मी भगवत कृपा प्राप्त केली निष्काम भावनेनं बघून आणि हे प्रसादाप्रमाणे वाटून दिली। तरी पण या सेवकांना मी विचारतो की तुम्ही का देऊ शकता, हात वर करा। त्या धोप गावामध्ये खरोखरच चर्चा बैठक मध्ये लावल्यानंतर बाबांनी तर बाबाला असं नाही म्हणू शकले की बाबा आम्ही काही नाही देऊ शकत, पण आमच्याकडे एवढं आहे की सत्य मर्यादा प्रेमाचे आचरण सुद्धा आम्ही देऊ शकतो बाबा। तर बाबाला समाधान आलं असतं, समाधान वाटलं असतं का नाही, सेवक दुःखी होता सुखी झाला एवढं तर म्हटलं की सत्य मर्यादा प्रेमाचे मी आचरण देतो। कारण त्यासाठी आज सेवक 31 तारीख आहे, आजची 31 मे आणि लास्ट दिवस आहे महिन्याच्या, पण सेवक 31 दिवस धावतो, त्याच्यातून -5 दिवस करतच नाही, कमी बाबाच्या कार्याला घावी, भगवत करायला जाईल, त्यागाच्या होणार आहे, 90 आहे, चर्चा बैठक आहे, नाही आमल्याला माया का करू ती, मी सुखी झालो ना, मी मार्गदर्शक कार्यकर्ता नवल नाही, मी एक सेवक आहो, पण त्याची गोडी पाहिजे, त्याची लगन पाहिजे की भगवत कार्य म्हणजे का, आपण गेल्यानंतर का मिळणार आहे। त्याच्यासाठी आपल्याला बाबांनी जो 4 तत्व 3 शब्द 5 नियम दिले याच्या खरोखर